सध्या मी एका एक्झिबिशनमध्ये आलेली आहे आणि जसं आपण बघतो की प्रत्येक प्रदर्शनामध्ये काही मटेरियल्स असतात जे ज्याच्यामधनं बायका वेगवेगळ्या कुर्ती किंवा ड्रेस शिवण्यासाठी मटेरियल्स नक्कीच विकत घेत असतात। त्याच मटेरियल्सपासून वेगवेगळ्या प्रकारच्या लॅम्पशेड तयार करण्यात आलेले आहेत। तेच लॅम्पशेड आपण बघूयात। तुम्ही जर इथे नजर टाकलीत तरी अगदी वेगवेगळ्या प्रिंट्स कॅनव्हासमधल्या प्रकारांचे तुम्हाला लॅम्पशेड इथे पाहायला मिळतात। अगदी छोट्या मोठ्या साईजपासून हे उपलब्ध आहेत आणि हे जे लॅम्पशेड असतात ते तुमच्या घराला मुख्य शोभा देणारे असतात। एका कोपऱ्यात जरी असले तरी ते तुमच्या घराच्या कलर कॉम्बिनेशनला कॉन्ट्रास्ट असतील तर ते मुख्य आकर्षण असतं आपल्या घरातलं। अगदी रात्री तुम्ही झोपताना पुस्तक वाचताना देखील तुमच्या सोबत असणारा हा लॅम्पशेड असतो। त्यामुळेच त्यातले जे वेगवेगळे प्रकार असतात ते तुम्हाला आता इथे पाहायला मिळतात। इथे तुम्ही बघितलं तर कॅनव्हासचे प्रकार आहे। इथे तुम्ही कोपऱ्यात पाहिलात तर ते जे आहे ते फुलकारी वर्कपासून तयार करण्यात आलेलं आहे। फुलकारी वर्क सोबतच तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे मटेरियल्स आहेत ते नक्कीच या लॅम्पशेडवरती पाहायला मिळणार आहेत। इथे जरी तुम्ही बघितलं तर टाय अँड डाय प्रकाराचा वापर करून लॅम्पशेड तयार करण्यात आलेला आहे। त्याच्या बाजूला जरी तुम्ही बघितलं तरी अगदी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट वापरून लॅम्पशेडचं जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत। इथे वरती जर तुम्ही पाहिलात तर हे कॉटनपासून हा लॅम्पशेड जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्येच अजून वेगवेगळी व्हरायटी जी आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। इथे जरी तुम्ही बघितलं तरी अगदी वेगळ्या प्रिंटचं जे आहे ते वेगळा लॅम्पशेड आहे। या प्रिंटेड सोबतच आपण जसं बघतो की बायकांमध्ये शक्यतो इकत जे आहे ते खूप फेमस आहे। त्यापासूनच हे लॅम्पशेड जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। इथे खाली जर तुम्ही बघितलं तर लेसपासून सुद्धा वेगळ्या प्रकारचा असा लॅम्पशेड तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे आपले टिपिकल जे आपण लॅम्पशेड्स वापरतो त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळे आणि हटके पर्याय नक्कीच तुम्ही वापरू शकता। इथे तुम्ही बघितलं तर चिकन आणि मुकेश हे जे प्रकार आहे एम्ब्रॉयडरीचा त्याच्यापासनं हे जे लॅम्पशेड आहे तो तयार करण्यात आलेला आहे। अगदी वेगळा रंग आहे, आकारही थोडा वेगळा आहे, त्यामुळे दिसायला सुद्धा तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय। ह्याच्यासोबतच जसं तुम्हाला मी सांगितलं त्या चिकन आणि मुकेशमध्ये सुद्धा वेगळा प्रकार इथे तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगळे रंग पाहायला मिळतात। हे प्युअर चिकनमधलं तुम्हाला ही एम्ब्रॉयडरी दिसेल। हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे लॅम्पशेड आहेत ते नक्कीच तुम्ही विकत घेऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारसुद्धा पाहायला मिळतील। याची जर रेंज तुम्ही साधारण पाहिली तर 1100पासून सुरू होते ते साधारण 1500पर्यंत आहे आणि हे सगळं जे कलेक्शन आहे ते सहेज यांचं आहे। आणि या प्रकारचे कुठलेही लॅम्प विकत घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्ही www.thegoodshed.com या वेबसाईटला नक्कीच भेट देऊ शकता। कॅमेरामॅन प्रथमेशसह मी सुरदा वाघुले, ABP माझा, मुंबई।